नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजची जी अपडेट आहे, आता तुम्ही ऑलरेडी या थंबनेलमध्ये जे बघताय, तर कारागृह विभागाची आज बऱ्याचशा अपडेट्स आल्या आहेत आणि त्या संपूर्ण अपडेट आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकलेल्या आहेत. तर या संपूर्ण अपडेट ज्या आहेत, आता ज्या काही महत्त्वाच्या अपडेट्स आहेत, त्या संपूर्ण आपण या एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर या व्हिडिओमध्ये जे काही तुम्हाला थंबनेलमध्ये दिसतं आहे, आपल्याला माहीत आहे की कारागृह विभागाचा पण निकाल लागलेला आहे. तर तो कसा चेक करायचा किंवा त्याची लिंक वगैरे आपण ऑलरेडी टेलिग्राम ग्रुपवरती टाकलेली आहे. तुम्ही आपला निकाल बघून घ्या, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बघितला नाही. त्याच्यानंतर तुम्हाला किती मार्क्स आहेत ते पण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं. तर बघा, बरेचसे अपडेट आपल्याला इथे कव्हर करायचे, जसं काही कारागृह विभागाचा निकाल लागला. त्याच्यानंतर पोलीस भरतीची आजची जी सर्वात मोठी अपडेट आहे, तर ग्राउंडची पण डेट आलेली आहे. ते पण परिपत्रक मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला माहीत आहे की काल आपला MPSCचा निकाल लागलेला होता, MPSC ग्रुप सी. तर त्याच्याबद्दल पण एक थोडंसं, आता आपल्याला माहीत आहे की कट ऑफ त्याचा MPSCचा जो तुम्ही एक्सपेक्ट केलेला होता यूट्यूबवरील व्हिडिओ बघून किंवा आपण काय म्हणतो टेलिग्राममधील जे काही टेलिग्रामच्या ॲडमिन लोकांनी जे काही अफवा पसरवून तुम्हाला आपल्याला कट ऑफ जे सांगितलेलं त्याच्यापेक्षा थोडासा हाय कट ऑफ, म्हणजे चांगलाच हाय कट ऑफ गेलेला आहे. कारण त्यांनी जो एक्सपेक्टेड कट ऑफ सांगितला होता तो ॲक्च्युली त्याच्यामध्ये एक्सपेक्टेड कट ऑफ तो होताच नाही. आणि आपल्याला माहिती आहे की तशा प्रकारचे जेव्हा पण एक्झाम होतात, तर हे टेलिग्रामचे म्हणा किंवा तुम्ही यूट्यूबवरती म्हणा, अशा प्रकारचा भोंगड कारभार सुरू असतो. तर त्याच्यामुळे तुमची त्याच्यात पण निराशा झाली असेल. पण आता MPSC रिलेटेड आपण बाकीची एक काही त्याच्यामध्ये थोडीशी पॉझिटिव्ह पण न्यूज आहे, ते पण बघणार आहोत. कारण काय त्याचं, तर ते मी तुम्हाला समोर याच्यामध्ये समोरच्या नेक्स्ट स्लाईडमध्ये मी तुम्हाला सांगेल. त्याच्यानंतर आपण याच व्हिडिओमध्ये WRD आणि ZPचे अपडेट्स कव्हर करणार आहोत आणि इतर काही आरोग्यसेवक, ग्रामसेवक रिलेटेड जे काही तुमचे डाऊट्स आहेत, एक्झाम कधी होणार आहेत, त्या पण संपूर्ण गोष्टी ते मी तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये आपण बरेचसे आजची जे काही अपडेट आलेले आहेत, आज बऱ्याचशा अपडेट आल्या आहेत, त्या संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओ जराही स्किप न करता तुम्हाला संपूर्ण बघायचा आहे. सोबतच या टेलिग्रामची आपल्या चॅनलची लिंक इथे तुम्हाला ग्रुप या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथून तुम्ही माझ्या ग्रुपला जॉईन व्हा आणि जे काही तुमचे डाऊट्स असतील तिथे तुम्ही टेलिग्रामवर पण विचारू शकता आणि इथे पण तुम्ही कमेंट बॉक्समधून कमेंट करा. तर वन बाय वन आपण एक स्टार्ट करूया. तर बघा, आपण आता सुरुवातीपासून जाऊया एक एक. तर बघा, हा जो होता आपला माहीत आहे की MPSCचा आपला कंबाईन ग्रुप सीचा रिझल्ट लागलेला होता आणि याच्यामध्ये तुम्ही कट ऑफ बघू शकता किती, म्हणजे कोणत्या लेवलवरती कट ऑफ गेलेला आहे. जो यूट्यूबवरती आणि इकडे तिकडे जो व्हायरल होत होता आधी 1-2 महिन्याआधी, तो कट ऑफ अजिबात लागलेला नाही. इथे तुम्ही SCचा कट ऑफ बघू शकता. जनरलचा गेलेला आहे 194. त्याच्यानंतर STचा बघू शकता 159. अशा प्रकारे हा थोडा चांगलाच हाय कट ऑफ गेलेला आहे. आणि त्याच्यानंतर ओपनचा पण इथे तुम्ही सर्व कट ऑफ बघू शकता. तर हा जरी कट ऑफ आता हाय गेलेला असेल, पण याच्यामध्ये तुम्हाला गुड न्यूज हीच सांगायची आहे. याच्यासाठी मी तुम्हाला थंबनेलमध्ये ते तुम्हाला दिलं होतं. त्यासाठी मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर घेऊन चालतो. तर याच्यामध्ये काय झालं बघा, आता जे कॅन्डिडेट वेटिंगवर पण असतील ग्रुप सीमध्ये मी सांगतोय, तर त्यांना खूप चान्सेस असणार आहे. कारण बघा, बाकीचे एक्झाम झालेले आहेत. जसं याच्यामध्ये काय झालेलं आहे, ग्रुप सीमध्ये बरेचसे कॅन्डिडेट, ओके, ग्रुप सीमध्ये MPSCच्या ग्रुप सीमध्ये बरेचसे कॅन्डिडेट ते ऑलरेडी तलाठी एक्झाममध्ये पण सिलेक्टेड आहेत. त्यांचं फक्त DV व्हायचं आहे काही काही जिल्ह्यांचं. तर ही एक तुमच्यासाठी खूप महत्त्वाची न्यूज मला द्यायची होती. तर मित्रांनो, डिमोटिवेट होऊ नका. कारण तुम्ही जर तुमचं इथे जर तुम्ही वेटिंगवर जरी गेले MPSC आपल्या कंबाईनमध्ये, जरी तुम्हाला स्किल टेस्ट चांगल्याने द्यायचे, जे कॅन्डिडेट्स आता इन आहेत कट ऑफनुसार, त्या सर्वांसाठी मी सांगतोय. तर बाकीच्या जे एक्झाम आहेत, बऱ्याचशा एक्झाम आणखी पेंडिंग आहेत. तर याच्यापेक्षा ज्या चांगल्या एक्झाम असतील, तर जसं तलाठीमध्ये बरेचसे विद्यार्थी जातील, तर तुम्हाला तिथे तुमचा मार्ग इथे मोकळा होऊन जाईल. तर मी तुम्हाला एक लिस्ट दाखवतो. फॉर एक्झाम्पल, चंद्रपूर जिल्ह्याची एक लिस्ट आहे, जे ऑलरेडी बरेचसे कॅन्डिडेट त्याच्यामध्ये ऑलरेडी तलाठीमध्ये सिलेक्टेड आहे आणि तेच कॅन्डिडेट MPSCच्या कंबाईन ग्रुप सीमध्ये पण सिलेक्टेड आहेत. तर त्याच्यामुळे तुम्हाला एक मोटिवेशन मिळून जाईल. आणि अशा प्रकारे तुम्ही जर थोडंसं गेस केलं, तर MPSCचा जे वेटिंगवर कॅन्डिडेट राहतील त्यांना पण इथे खूप एक चांगली संधी मिळणार आहे. तर ती लिस्ट पण मी तुम्हाला दाखवतो. तर चला आपला टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन चालतो. तर इथे बघा, जवळपास आता ही एक न्यूज बघू आपण आधी. जवळपास 2000+ तलाठी सिलेक्टेड विद्यार्थी आहेत, ओके. आणि याच्यामध्ये MPSC मेन्ससाठी ते कॅन्डिडेट पास पण झाले आहेत. तर सर्वांकडे जर टायपिंग सर्टिफिकेट असेल तर 3000+ आपण इथे कन्सिडर करूया. आणखी सरळ सेवा जॉईनिंग लवकर झाली तर नक्कीच खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॅन्डिडेट ऑप्शन आउट होणार आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला चंद्रपूरची न्यूज दाखवतो. याच्यामध्ये बघा, तर इथे बघा मित्रांनो,
चंद्रपूर तलाठी हू क्लिअर्स ग्रुप सी मेन्स एक्झाम. तर आता इथे नंबर ऑफ जर कॅन्डिडेट बघितलं ना आपण 1 2 3 असं कंटिन्यू, तर जवळपास 48 कॅन्डिडेट ऑलरेडी इथे सिलेक्टेड आहे. त्याच्यावरून तुम्ही एक इमॅजिन करू शकता की हे कॅन्डिडेट तर MPSC ग्रुप सीमध्ये काही कॅन्डिडेट मी सांगतो ना 90% चंद्रपूरमधील कॅन्डिडेट जाणार नाही. 90 ते 95% कॅन्डिडेट MPSC ग्रुप सीमध्ये जाणार नाही. तर मग अशा वेळेस तुम्हाला जे कॅन्डिडेट्स आपले ग्रुप सीमध्ये आहेत, जे वेटिंगमध्ये जरी तुम्ही असले मित्रांनो, तर तुम्हाला इथे तुमची वेटिंग क्लिअर होण्याचे चान्सेस आहेत ग्रुप सीमध्ये. तर अशा प्रकारे हा तर फक्त एक चंद्रपूर जिल्ह्याचा झाला आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जर 48 असतील, तर तुम्ही बाकीचे जिल्हे विचार करा. आपले जे बाकीचे जिल्ह्यांमध्ये जे बाकीचे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये किती कॅन्डिडेट्स असतील. अशा प्रकारे तुमचा मग कट ऑफ लो जाण्याचे चान्सेस आहेत. कट ऑफ हाच राहील, फक्त तुम्ही जर वेटिंगमध्ये गेले मित्रांनो, तर MPSC ग्रुप सीमध्ये तुमचे आणखी सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असणार आहेत. त्याच्यामुळे डिमोटिवेट होऊ नका. कट ऑफ जरी हाय गेलेला असेल, पण तुम्ही जर येणार आता, तर टायपिंग टेस्ट चांगला आणि जोर लावून द्या. आपलं 100% द्या टायपिंग टेस्टमध्ये. त्याच्यानंतर जर तुम्ही वेटिंगमध्ये जरी असले कमी याच्यामध्ये, तरी तुम्हाला इथे चान्सेस होण्याची खूप जास्त संधी आहे. तर हा एक पॉईंट होता. त्याच्यानंतर नेक्स्ट अपडेट आपण बघूया. तर बघा इथे मी ऑलरेडी थंबनेलमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की पोलीस भरतीची जी डेट आहे, ती डेट आलेली आहे. आता इथे बघा सोलापूर विभागाचं हे पत्र आहे, सोलापूर जिल्ह्याचं. आणि याच्यामध्ये तुम्हाला क्लिअरली इथे दिसेल की तुमची जी फिजिकल आहे ती 6/6/2024 पासून सुरू होत आहे. तर ही खूप महत्त्वाची अपडेट होती. तर जे कॅन्डिडेट पोलीस भरतीची तयारी करतात त्यांच्यासाठी फक्त आता जेमतेम 15 ते 20 दिवस शिल्लक आहेत. तयारी आपली जोरात ठेवा. ही पण अपडेट कव्हर झाली. एकाच दिवशी मित्रांनो आज इतक्या अपडेट्स आल्या की याच्यामध्ये व्हिडिओ मी बनवायला गेलो ना तर खूप मोठा व्हिडिओ होऊ शकतो. तर याच्यानंतर कारागृह विभागाचा निकाल जो लागेल त्याच्यामध्ये तुम्ही आपला ईमेल ID, आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड टाकून तुम्ही आपला रिझल्ट डाउनलोड करा आणि कोणत्या पोस्टसाठी कारागृह विभागामध्ये तुम्हाला किती मार्क्स आहेत, ओके, याच्यामध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले आहेत ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करायचं आहे. ही एक अपडेट झाली. त्याच्यानंतर नेक्स्ट जाऊया आपण. तर बघा ज्या कॅन्डिडेट्सनी पोलीस भरती रिलेटेड आहे, एकापेक्षा जास्त ज्यांनी भरलेलं होतं त्यांना आता अशा प्रकारे ईमेल येत आहेत. तर या ईमेलचं पण तुम्हाला काय करायचं आहे, ज्यांनी एकापेक्षा जास्त फॉर्म भरलेला आहे त्यांनी या ईमेलनुसार आपली समोरची कारवाई करायची, ओके. तर इथे तुम्हाला डेट पण देण्यात आलेली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा जास्त फॉर्म भरलेले आहेत त्यांना कोणते अर्ज रद्द करायचे याबद्दल त्यांना पत्र किंवा एक विनंती अर्ज द्यायचा आहे. तर ही एक माहिती होती. त्याच्यानंतर नेक्स्ट जाऊया आणखी समोर. आता नेक्स्ट आपण डायरेक्ट टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन चलतो मी. त्याच्यामध्ये पण बरेचसे आज अपडेट आलेले आहेत, ते पण आपण शॉर्टमध्ये कव्हर करून घेऊ. तर ही झाली तलाठीबद्दल. त्याच्यानंतर बघा अनेकांना हा मेल येत आहे पोलीस भरती संदर्भात. ज्यांनी एकाच पदासाठी 2 अर्ज केलेले आहेत त्यांना अर्ज रद्द करण्याबाबतची तारीख देण्यात आलेली आहे. 25/5/2024 पर्यंत हमीपत्र भरून द्यायचं आहे. हा पण पॉईंट आपण कव्हर केला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण सोलापूर, ही एक अपडेट राहून गेली मित्रांनो. तर बघा जिल्हा परिषदेची DVची प्रोसेस सुरू आहे आणि आता हा सोलापूरचा आलेला आहे DV. याच प्रकारे बाकीच्या जिल्ह्याचं पण येणार आहे. तुमचे बरेचसे डाऊट्स होते की DV कधी होणार. तर बघा मित्रांनो एक जिल्ह्यांचं DVला इथे सुरुवात झालेली आहे. याच्या आधी पण बरेचसे 2-3 जिल्ह्याचे जेव्हा DV आलेले होते त्याच्यासाठी पण मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला होता. तर सोलापूर DV, जर जे कॅन्डिडेट सोलापूर जिल्ह्याचे त्यांनी सर्व डॉक्युमेंटसहित आपल्या रेडी राहायचं. तुम्हाला इथे DVसाठी हजर राहायचं आहे. तर हा पण मुद्दा कव्हर झाला. बघा किती अपडेट आले मित्रांनो एकाच दिवशी. त्याच्यानंतर जलसंपदा विभागाचं निकाल लागण्यात फायनल लिस्ट लावण्यात यावी याच्याबद्दल पण ट्विटरवरती चालू आहे. नेक्स्ट आपण अपडेट बघूया. ही एक अपडेट आहे मित्रांनो. इथे तुम्हाला थोडंसं सांगायचं राहिलं होतं तुमचं. ज्या विद्यार्थ्यांनी WRDचा फॉर्म भरलेला आहे त्यांचं पण डाऊट्स येत आहेत की रिझल्ट कधी लागेल. तर रिझल्ट मित्रांनो या महिन्याच्या एंडिंगमध्ये किंवा नेक्स्ट मंथमध्ये लागणार आहे. तर बघा इथे पण अशी एक लिस्ट समोर आलेली आहे. जे कॅन्डिडेट बघा WRD CE म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट सातारा डिव्हिजनमध्ये जे प्रोजेक्ट अफेक्टेड कॅन्डिडेट आहेत त्यांच्या मार्क्सची इथे लिस्ट आता इथे तुम्ही बघू शकता. तर ते ऑलरेडी कुठं ना कुठं सिलेक्ट झाले. ते कुठे सिलेक्ट झाले इथे बघू शकता. बघा एक कॅन्डिडेट PWD JEEमध्ये झालेले आहेत. त्याच्यानंतर सेकंड कॅन्डिडेट आहेत ZP JEE सातारामध्ये सिलेक्ट झालेले आहेत. त्याच्यानंतर PWCEमध्ये काही कॅन्डिडेट इथे सिलेक्टेड आहेत. तर याच्यामुळे जे कॅन्डिडेट ऑलरेडी कुठं ना कुठे सिलेक्टेड आहेत ते कॅन्डिडेट तिथे जर जॉईन झाले तर तुम्हाला इथे WRDचा पण तुमचा सिव्हिल इंजिनिअर असिस्टंट म्हणा किंवा मग ड्राफ्ट्समॅनचा म्हणा किंवा असिस्टंट ड्राफ्ट्समॅन म्हणा, ज्या टेक्निकल पोस्ट आहेत त्याच्यामध्ये पण तुमचा कट ऑफ लो जाऊ शकतो. किंवा जर तुम्ही वेटिंगवरती असाल, कट ऑफ तर लो नाही, कट ऑफ ऑलरेडी लागलेली लिस्ट आपली मार्क्सची लागलेली आहे, त्याच्यावरून कट ऑफचा तुम्हाला आयडिया आलेली असेल.
पण जे वेटिंगवरती कॅन्डिडेट जातील त्यांना इथे या लिस्टनुसार सिलेक्ट होण्याचे जास्त चान्सेस राहतील. कारण हे जर कॅन्डिडेट दुसरीकडे जॉईन झाले PWD किंवा ज्या वरच्या पोस्ट आहेत, PWD ही चांगलं डिपार्टमेंट आहे WRDपेक्षा, तर याच्यामध्ये गेले तर तुम्हाला खूप इथे संधी राहणार आहे. तर ही एक न्यूज तुम्हाला द्यायची होती म्हणून WRD रिलेटेड पण मी माहिती इथे कव्हर केली. त्याच्यानंतर आता आणखी इथे बघू शकता तुम्ही, याच्यामध्ये पण बघा जे महावितरणचा फॉर्म भरलेला आहे मित्रांनो तुम्ही, तर तिथे पण तुमची आता इथे डेट वाढवून देण्यात आलेली आहे. ओके, तर याच्यामध्ये 26/6/2024 पर्यंत मुदतवाढ करण्यात आलेली आहे. तर ही पण न्यूज होती आणि या बऱ्याचशा न्यूज आज एकाच दिवसात आल्यामुळे मी तुम्हाला तुमच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ बनवला आहे. आणखी जर पॉईंट्स आपण बघायला गेले याच्यामध्ये बरेचसे पॉईंट्स आहेत. आणखी तुमचे डाऊट्स होते की जिल्हा परिषदेचे जे आपले ग्रामसेवक आणि आरोग्यसेवकची एक्झाम कधी होईल, तर त्याची कॉल रेकॉर्डिंग मी ऑलरेडी आपल्या ग्रुपवरती टाकलेली आहे. आता इथे तुम्हाला ऐकवत नाही, कारण ऐकायला गेलं तर व्हिडिओ आपला लांब होऊन जाईल. आधीच बराचसा 10 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे. तर याची झेडपीची कॉल रेकॉर्डिंग आपण ऐकवलेली आहे. आपलेच एक सबस्क्रायबर होते ज्यांनी जिल्हा परिषदेला कॉल केला आणि तिथून डायरेक्ट त्यांनी आन्सर दिलेला आहे की जूनमध्ये 100% एक्झाम होणार आहे आणि ती कॉल रेकॉर्डिंग अख्ख्या महाराष्ट्रात आता व्हायरल झालेली आहे. तर ती रेकॉर्डिंग पण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती आहे. जर तुम्ही या लिंकमध्ये गेले, डिस्क्रिप्शनमध्ये जा व्हिडिओच्या, त्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा आणि ती ऑडिओ क्लिप पण तुम्ही ऐकू शकता. तर निश्चिंत राहा मित्रांनो, आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक तुमची नेक्स्ट मंथमध्ये तुमची एक्झाम इथे होणार आहे. ओके, आणि ग्रामसेवक या दोन्ही पोस्टसाठी स्टडी सुरू ठेवा एकदम 100%. तुमची नेक्स्ट मंथमध्ये तुमची एक्झाम होणार आहे. ओके, तर ही पण अपडेट तुम्हाला द्यायची होती. याच्यावरती रेकॉर्डिंग मी आता तुम्हाला इथे ऐकवत नाही, आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती ती रेकॉर्डिंग आहे. तर मित्रांनो, या बरेचसे अपडेट्स होते. संपूर्ण अपडेट आपण इथे प्रयत्न केला एकाच व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा, सेपरेट व्हिडिओ बनवण्यापेक्षा. तर तुम्हाला काही डाऊट असतील, तुमचे काही प्रश्न असतील, कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा. थँक्यू व्हेरी मच.